नुष्काचा टिफिन बनवत आहे। तसं काही खूप नवीन प्रकार नाही आहे हा। मसाला पुरीच बनवत आहे, पण त्यासाठी काय काय टाकले मी एकदा सांगते। तीळ घेतलेले आहे आपण, चाट मसाला घेतलेला आहे, शिवाय ओवा घेतलाय थोडासा क्रश करून, जिरा पूड घेतलेली आहे। आता आपण एक एक साहित्य घालूया। मी 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, थोडं चवीनुसार मीठ, अगदी थोडं तिखट, कारण की मुलं खूप तिखट खात नाही। हळद घातली आहे, थोडा कोथिंबीर घालते, चवीनुसार, कारण की मुलांना आवडत नाही खूप जास्त टाकलेला। आणि थोडंसं डाळीचं पीठ घालते, थोडं डाळीचं पीठ, थोडं तेल घातलंय मी यात। आता हे सगळं चांगलं याला लागलं पाहिजे कणकेला, म्हणजे आपली जी पुरी आहे तर ती छान अशी खुसखुशीत बनेल। आता छान चोळून चोळून घ्यायचं, म्हणजे सगळीकडे लागतं ते आणि पुरी एकदम छान खुसखुशीत होऊन जाते, खायलाही छान लागते। आता मी कणिक भिजवून घेते। एका हाताने कणिक भिजवत आहे आणि एका हाताने कॅमेरा पकडलेला आहे मी नेहमीसारखा। डो आपला तयार झालेला आहे। आता आपण छोटे छोटे गोळे करू आणि पुरी तळायला घेऊया। फक्त पुरी लाटताना ना एक काळजी घ्यायची आपल्याला, की आपण जसं नॉर्मली पोळी करताना कणिक लावतो ना, तसं नाही करायचं। थोडंसं तेल लावायचं किंचितसं लाटण्याला आणि पोळपाटाला, आणि पुरी लाटायची। म्हणजे काय होतं की ते पीठ आपलं तेलामध्ये जाऊन आणखीन मग ते असं काळं काळं तेल होत नाही, तेल पण खराब होत नाही आणि दिसायलाही छान दिसतं। आता आपण एक एक करून सगळ्या पुऱ्या तळून घेऊयात। पुरी तळताना केव्हा पण गॅस खूप लो ठेवायचा नाही किंवा खूप हाय पण ठेवायचं नाही, थोडं टेम्परेचर थोडं मेंटेन करावं लागेल आपल्याला, नाहीतर मग खूप कमी असेल तर पुरी एकदम तेलकट होऊन जाते। बघा आपली टमटम पुरी तयार। चला मी आता नुष्काचा टिफिन भरते। बाय बाय। करा आणि नक्की खाऊन बघा, सांगा कशी झाली ते।